हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू माय चॅनल एक्झाम मराठी अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण जिल्हा न्यायालयाची जी भरती निघालेली आहे त्यासाठी लिपिक आणि शिपाई पदासाठी काही मोस्ट इम्पॉर्टंट अँड एक्झाम टार्गेटेड क्वेश्चन्स पाहणार आहोत. तर मित्रांनो, या व्हिडिओत आपण इंग्लिश ग्रामरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. हे सर्व क्वेश्चन्स TCS पॅटर्ननुसार आहेत आणि एक्झाम स्पेसिफिक क्वेश्चन्स आहेत. असे सर्व क्वेश्चन्स तुम्हाला तुमच्या अपकमिंग एक्झाम्समध्ये पाहायला भेटतील. त्यामुळे ही इंग्लिश ग्रामरची आपली टेस्ट सिरीज आहे ती खूप इम्पॉर्टंट असणार आहे, एक्झाम टार्गेटेड आहे. तर स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1, फाइंड आउट दी वर्ड विच कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. खालीलपैकी कोणता शब्द अनेकवचनी यूज केला जात नाही? कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. ऑफिस, फर्निचर, बॉय की शॉप. तर मी तुम्हाला काही वर्ड्स सांगितले होते जे प्लुरल यूज करता येत नाहीत. फर्निचर, मशिनरी, इक्विपमेंट, सिनरी, स्टेशनरी, लगेज, बॅगेज, पोएट्री, ज्वेलरी, पर्सेंटेज, म्युझिक. हे वर्ड्स नेहमी एकवचनी असतात, सिंग्युलर असतात आणि यांच्या पुढे नेहमी सिंग्युलर वर्ब येते, एकवचनी क्रियापद येते. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. फर्निचर. फर्निचर कॅनॉट बी यूज्ड प्लुरल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲडजेक्टिव्ह. खालीलपैकी कोणता ॲडजेक्टिव्ह नाही आहे? नॉट ॲन ॲडजेक्टिव्ह. केअरफुली, फ्रेंडली, मंथली, ओनली. तर केअरफुली काय आहे? तर केअरफुली हे ॲडवर्ब आहे, क्रियाविशेषण आहे. बाकी सर्व ॲडजेक्टिव्ह आहेत, विशेषणे आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द कलेक्टिव्ह नाउन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज. सेंचुरी, सिटी, महाराष्ट्र, बॉईज. कोणतं येईल कलेक्टिव्ह नाउन? समूहवाचक नाम. सेंचुरी, सिटी, महाराष्ट्र की बॉईज? तर हे सेंचुरी ऑफ इयर्स, शतक. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. कलेक्टिव्ह नाउन आहे सेंचुरी. सिटी काय आहे? कॉमन नाउन. महाराष्ट्र प्रॉपर नाउन. बॉईज सुद्धा कॉमन नाउन. ठीक आहे. ए सेंचुरी ऑफ इयर्स कलेक्टिव्ह नाउन आहे. ए सेंचुरी ऑफ इयर्स, ए कमिटी ऑफ मेंबर्स, ए हर्ड ऑफ काऊज, ए प्राईड ऑफ लायन्स, सिंहांचा झुंड, ए फ्लीट ऑफ शिप्स, जहाजांचा ताफा, ए बँड ऑफ म्युझिशियन, अँड आर्मी ऑफ सोल्जर्स, सैन्याची तुकडी, ए फ्लॉक ऑफ बर्ड्स, पक्ष्यांचा थवा. ही सर्व महत्वाची कलेक्टिव्ह नाउन्स आहेत. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द नाउन फ्रॉम गिवन अल्टरनेटिव्ज. खालीलपैकी कोणतं नाउन आहे? डीप, डेप्थ, डीपन की डीपली? कोणतं येईल नाउन? तर नाउन आहे डेप्थ. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. डीप काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. डीपन क्रियापद आहे, वर्ब आहे. डीपली काय आहे? क्रियाविशेषण, ॲडवर्ब. ठीक आहे. नाउन आहे डेप्थ. नेक्स्ट क्वेश्चन, द पुअर इज ऑलवेज हेटेड. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? द पुअर इज ऑलवेज हेटेड. तर दी रिच, दी पुअर ही विशेषण साधित नामे आहेत. यांसारखे शब्द हे पूर्ण वर्गासाठी वापरले जातात. दी रिच म्हणजे श्रीमंत माणसे, श्रीमंत माणसांचा संपूर्ण वर्ग. दी पुअर म्हणजे गरीब माणसे, संपूर्ण गरीब माणसांचा वर्ग. म्हणून अशा नाउन्सचा अनेकवचनी प्लुरल अर्थाने उपयोग केला जातो आणि यांच्यानंतर वर्ब सुद्धा अनेकवचनी येते. तर सेंटेन्समध्ये दी पुअर म्हणजे संपूर्ण गरीब माणसे हे अनेकवचनी अर्थाने वापरलेले आहे. त्यामुळे नंतरचं वर्ब सुद्धा प्लुरल पाहिजे. प्लुरल वर्ब म्हणजे इज न येता इथे आर यायला पाहिजे. दी पुअर आर ऑलवेज हेटेड येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. पार्ट 2 मध्ये एरर आहे. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, फाईन वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर्स. फाईन वूड इज यूज्ड फॉर मेकिंग फर्निचर्स. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? तर आताच प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये आपण पाहिलं फर्निचर, लगेज, बॅगेज, सिनरी, मशिनरी, इक्विपमेंट, म्युझिक, ॲडवाइस, स्टेशनरी, ज्वेलरी, स्मोकिंग, पार्किंग. ही नाउन्स नेहमी सिंग्युलर असतात, एकवचनी असतात. एस प्रत्यय लावून त्याचं प्लुरल केलं जात नाही. फर्निचर्स येणार नाही, फर्निचर पाहिजे. पार्ट 3 मध्ये एरर आहे. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, एव्हरीबडी ऑफ द बॉईज डॅश सबमिटेड हिज होमवर्क. एव्हरीबडी ऑफ द बॉईज डॅश सबमिटेड हिज होमवर्क. हॅव, हॅज, वेअर की आर? तर एव्हरीबडी, समबडी, एव्हरीवन, समवन, नोबडी ही सर्व नामे नेहमी एकवचनी असतात, सिंग्युलर असतात व त्यांच्या पुढे वर्ब सुद्धा एकवचनी येते, सिंग्युलर येते. त्यामुळे ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. हॅज. एव्हरीबडी ऑफ द बॉईज हॅज सबमिटेड हिज होमवर्क येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. इज, आर, हॅव की वेअर? मोर दॅन वन रूम डॅश वॅकंट. तर मोर दॅन वन नंतर असते सिंग्युलर नाउन आणि सिंग्युलर वर्ब. मोर दॅन वन नंतर एकवचनी नाम आणि एकवचनी क्रियापद येते. रूम तर एकवचनी आहे, क्रियापद एकवचनी कोणतं आहे? तर ऑप्शन ए मध्ये इज. मोर दॅन वन रूम इज वॅकंट येईल तुमचं करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, Neither of the four teachers dash willing to teach physics.
नायदर ऑफ द फोर टीचर्स डॅश विलिंग टू टीच फिजिक्स आर वेअर हॅड की इज. काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर नायदर ऑफ, आयदर ऑफ, इच ऑफच्या सेंटेन्समध्ये नेहमी सिंग्युलर वर्ब येते. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नायदर ऑफ, आयदर ऑफ, इच ऑफ यानंतर नाउन प्रोनाउन तर प्लुरल येते, पण त्यानंतरचं वर्ब सिंग्युलर असते. ठीक आहे, ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह द करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. करेक्ट मिनिंग ऑफ द इडियम ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. बॅड फ्रूट, नॉट रेग्युलर, गुड फ्रूट, कॉज ऑफ क्वॅरल. काय येईल ॲपल ऑफ डिस्कॉर्ड या इडियमचं करेक्ट मिनिंग? तर ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे मतभेदाचे कारण, भांडणाचे कारण. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कॉज ऑफ क्वॅरल. ठीक आहे, भांडणाचे कारण. नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज काइंडली हेल्प मी इन माय वर्क. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? प्लीज काइंडली हेल्प मी इन माय वर्क. तर प्लीज, काइंडली हे दोन्ही वर्ड्स एकाच सेंटेन्समध्ये वापरले जात नाही. एकतर काइंडली हेल्प मी इन माय वर्क असे येईल किंवा प्लीज हेल्प मी इन माय वर्क असं येईल. प्लीज आणि काइंडली या दोन्ही वर्ड्सचा रिक्वेस्ट करण्यासाठी यूज केला जातो, त्यामुळे हे दोन्ही वर्ड्स एकाच सेंटेन्समध्ये वापरले जात नाही. ठीक आहे, पार्ट फर्स्ट मध्ये एरर आहे. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. कोणत्या पार्टमध्ये एरर आहे? आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम. तर पार्ट 2 मध्ये एरर आहे. सिक फॉर, तर का सेंटेन्समध्ये फॉर ए व्हेरी लॉंग टाइम असं आहे. आय हॅव बीन सिक फॉर ए व्हेरी लॉंग टाइम म्हणजे मी खूप दिवसांपासून आजारी आहे. खूप दिवसांपासून आजारी आहे म्हणून सिक न वापरता इलचा वापर केला जातो. सिक न वापरता इलचा वापर करतात. किरकोळ आजारासाठी सिक वापरतात आणि मोठ्या क्रोनिक जुन्या आजारासाठी इलचा वापर करतात. ठीक आहे, त्यामुळे पार्ट सेकंड मध्ये एरर आहे. इल फॉर पाहिजे. फॉर ए व्हेरी लॉंग टाइम साठी इल फॉर. ठीक आहे, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. काय येईल याचं करेक्ट आन्सर? प्लीज ओपन बुक ॲट 20 पेज. तर 20 पेज असं न येता पेज 20 असं यायला पाहिजे. प्लीज ओपन युअर बुक ॲट पेज 20. पार्ट 3 मध्ये एरर आहे. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. प्लीज ओपन बुक ॲट पेज 20 असं येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. नेक्स्ट क्वेश्चन, ए डॅश ऑफ सिंगर्स. ए डॅश ऑफ सिंगर्स. क्वायर, बँड, बंच की टीम. काय येईल कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ सिंगर्स. तर सिंगर्ससाठी काय यूज करतो? ए क्वायर ऑफ सिंगर. बँडचा यूज कशासाठी करतात? म्युझिशियन्स. ए बँड ऑफ म्युझिशियन्स. ए बंच ऑफ कीज, बनानाज, ग्रेप्स, जुडगा. त्यानंतर टीम ऑफ प्लेयर्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, ए डॅश ऑफ फिश. हा सुद्धा कलेक्टिव्ह नाउनचा क्वेश्चन आहे. ए डॅश ऑफ फिश. फिशसाठी काय यूज करतो कलेक्टिव्ह नाउन? क्लस्टर, हिप, शोल की कलेक्शन. ए डॅश ऑफ फिश. तर ए शोल ऑफ फिश, माशांचा समूह. ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. माशांचा समूह, ए शोल ऑफ फिश. क्लस्टर कशासाठी वापरतात? ए क्लस्टर ऑफ स्टार्स, ताऱ्यांचा पुंजका. फ्रूट आणि फ्लॉवर्ससाठी सुद्धा क्लस्टरचा यूज करतात. ए क्लस्टर ऑफ फ्रूट्स, ए क्लस्टर ऑफ फ्लॉवर्स अँड ए क्लस्टर ऑफ स्टार्स. फळांचा गोस, फुलांचा गोस आणि ताऱ्यांचा पुंजका. ठीक आहे, हिप म्हणजे काय? ढिगारा. ए हिप ऑफ स्टोन्स, वूड. त्यानंतर कलेक्शन ऑफ स्टॅम्प्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. बॉइल्ड, बॉइल्स, विल बॉईल, विल बी बॉईल. वॉटर डॅश ॲट 100 डिग्री सेल्सिअस. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळते. तर हा काय आहे? हा सायंटिफिक रूल आहे. आणि सायंटिफिक रूल, युनिव्हर्सल ट्रूथ, नेहमीची सवय, म्हणी, सुविचार नेहमी कोणत्या टेन्समध्ये असतात? तर सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतात, साध्या वर्तमान काळात असतात. आणि वॉटर हे अनकाउंटेबल नाउन आहे आणि अनकाउंटेबल नाउन नंतर सिंग्युलर वर्ब येते. सिंग्युलर वर्ब म्हणजे बॉइल्स येईल. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. वॉटर बॉइल्स ॲट 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. देअर डॅश द लास्ट ट्रेन फॉर मुंबई. गोईंग, गोज, वेंट की विल गो. काय याचं करेक्ट आन्सर? तर सेंटेन्सचा टाईप कोणता आहे? एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. एक्सक्लेमेटरी मार्क आहे म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. आणि सुरुवात कशाने झाले? देअरनी झाले. आणि आपल्याला माहिती आहे देअर आणि हिअरने सुरू होणारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स कोणत्या टेन्समध्ये असते? सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असते, साध्या वर्तमान काळात असते.
देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. देअर गोज दी लास्ट ट्रेन फॉर मुंबई. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. कमिटिंग, कमिट, एम कमिटिंग, हॅज कमिटेड. आय ऑफन डॅश दॅट मिस्टेक. तर ऑफन, ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, ट्वाईस, थ्राईस अशी ॲडवर्ब्स असतात, क्रियाविशेषणे असतात. तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ कोणता असतो? सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, साधा वर्तमान काळ असतो. पुनरावृत्ती दर्शवणारी क्रियाविशेषणे आहेत. ही क्रिया पुन्हा पुन्हा घडत असते, नेहमी क्रिया घडत असते, तेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्स येतो. ठीक आहे. मग काय येईल याचं करेक्ट आन्सर? तर कमिट. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आय ऑफन कमिट दॅट मिस्टेक येईल तुमचं करेक्ट सेंटेन्स. आय ऑफन कमिट दॅट मिस्टेक. ऑलवेज, फ्रिक्वेंटली, सेल्डम, ऑफन, ट्वाईस, थ्राईस ही ॲडवर्ब्स असतात, तेव्हा त्या सेंटेन्सचा काळ असतो सिंपल प्रेझेंट टेन्स. ठीक. कारण क्रिया पुन्हा पुन्हा घडत असते, नेहमी घडत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देअर इज टू डॅश वॉटर इन दी रिव्हर. देअर इज टू डॅश वॉटर इन दी रिव्हर. मेनी, मच, व्हेरी लार्ज. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं वॉटर, सॉल्ट, शुगर ही काय आहेत? अनकाउंटेबल नाउन्स आहेत. आणि यापूर्वी काय येते? मच, मेनी, व्हेरी की लार्ज. तर अनकाउंटेबल नाउन्स पूर्वी येते मच. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. देअर इज टू मच वॉटर इन दी रिव्हर. काउंटेबल नाउन्स पूर्वी येते मेनी. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. चेंज द व्हॉइस. शी इज सिंगिंग ए सॉन्ग. A song is sung by her. A song is being sung by her. A song is being sung by her. A song was being sung by her. काय येईल याचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस? शी इज सिंगिंग ए सॉन्ग. तर सेंटेन्स मध्ये सिंगिंग आलंय. सिंगिंग म्हणजे VING आलंय. VINGचं पॅसिव्ह मध्ये कशात चेंज होते? तर बीइंग प्लस V3 मध्ये. बीइंग प्लस V3 मध्ये वर्बच्या थर्ड फॉर्म मध्ये. बीइंग संग कोणत्या ऑप्शन मध्ये आहे चेक करा. संग, being sing, being sung. ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर. ए सॉन्ग इज बीइंग संग बाय हर येईल तुमचं करेक्ट पॅसिव्ह व्हॉइस. ठीक आहे. ऑप्शन डी मध्ये आले वॉज बीइंग संग. व्हॉइस मध्ये टेन्स चेंज होत नाही, इथे वॉज आलंय म्हणून ऑप्शन डी सुद्धा एलिमिनेट झालं. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवा व्हॉइस मध्ये टेन्स चेंज होत नाही. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ क्लेमेन्सी. मर्सी, पेशन्स, पोलाइटनेस, रिलॅक्स्ड ॲटिट्यूड. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम क्लेमेन्सीचं? तर क्लेमेन्सीचा अर्थ काय होतो? क्षमा, कंपॅशन, पार्डन, रिमिशन. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर मर्सी. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. मर्सी म्हणजे दया, क्षमा, पिटी, सिंपथी, कंपॅशन, पार्डन, क्षमा. ठीक आहे. पेशन्सचा अर्थ काय असतो? सहनशीलता, संयम, टॉलरन्स, मीकनेस. पोलाइटनेस सभ्यता, ह्युमिलिटी, मॅनर्स, कर्टसी, डिसेन्सी. रिलॅक्स्ड ॲटिट्यूड आरामशीर. ठीक. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. गिव्ह द करेक्ट सिनोनिम ऑफ ॲब्स्टेन. कीप अवे, इट, कॅरी ऑन की विथ. काय असतो ॲब्स्टेनचा अर्थ? ॲब्स्टेन म्हणजे दूर राहणे, टाळणे, एखाद्या सवयीपासून दूर राहणे. कीप अवे येईल याचं करेक्ट सिनोनिम. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. कॅरी ऑन म्हणजे चालू ठेवणे. नेक्स्ट क्वेश्चन. गिव्ह द सिनोनिम ऑफ पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमसचा सिनोनिम ओळखायचा आहे. पोस्ट ह्युमसचा अर्थ असतो मरणोत्तर. वडिलांच्या मृत्यूनंतर जन्मलेले मूल त्यालाही म्हणतात पोस्ट ह्युमस. पोस्ट ह्युमस अवॉर्ड पुरस्कार, मरणोत्तर पुरस्कार. काय येईल याचं करेक्ट सिनोनिम? तर आफ्टर डेथ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. आफ्टर डेथ म्हणजे मरणोत्तर पोस्ट ह्युमस. ठीक आहे. पोस्टल म्हणजे रिलेटेड विथ पोस्ट ऑफिस. लिटरसी साक्षरता. क्रेडिटेबल. क्रेडिटेबल म्हणजे प्रशंसनीय, प्रेजवर्दी, ॲडमिरेबल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी काय म्हणतात त्यांना? ॲबोरिजिन्स, स्लेव्स, ओरिजिनल की मास्टर्स? दी ओरिजिनल इनहॅबिटंट्स ऑफ द प्लेस. एखाद्या ठिकाणचे मूळ रहिवासी, आदिवासी. तर याचं करेक्ट आन्सर येईल ॲबोरिजिन्स. ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर. ठीक आहे. स्लेव्स म्हणजे गुलाम, ओरिजिनल म्हणजे मूळ. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रेटिस? व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रेटिस? टू बी ग्रेटफुल, टू बी पेड वेल, टू बी पेड लेटर, विदाउट पेमेंट. काय अर्थ असतो ग्रेटिसचा? तर ग्रेटिस म्हणजे फुकट, मोफत. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. विदाउट पेमेंट म्हणजे ग्रेटिस. ठीक आहे. फुकट, फ्री. ठीक.
Okay friends, thank you for watching this video. See you in the next video. Till then, do like, share, comment and subscribe to my channel. Thank you.